हॅलो फ्रेंड्स, मराठी हृदयस्पर्शी कथा चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. शिवगौरी पाग 5 यामागचे सर्व भाग चॅनलवर अवेलेबल आहेत. प्रताप, दिव्याच्या सिक्युरिटीसाठी अजून 2 बॉडीगार्ड लाव. पण तुला समजतंय ना मला काय म्हणायचं आहे? हो बाबा, समजलं. ते तिच्यासोबत राहतील, पण असून नसल्यासारखेच, हेच ना? हो, तिच्यावर कुठलेही संकट येता कामा नये, पण तिला कुठे जायचं असेल तर जायला द्यायचं. ठीक आहे बाबा, मी उद्याच व्यवस्था करतो. गुड नाईट. गुड नाईट. जयवंत देशमुख बोलतात त्यावर प्रतापही गुड नाईट बोलून निघून जातात. प्रताप निघून जातात आणि जयवंत देशमुख गालत असत, तू माझ्या नातीपर्यंत कधीच पोहोचू शकत नाही. इकडे एका हॉटेलच्या रूममध्ये शिव बाल्कनीमध्ये उभा राहून सिगरेट ओढत रात्रीचं सामसूम झालेलं शहर बघत होता. तेवढ्यात त्याचा फोन वाजला. येस, बोल. कुठे आहेस तू? संध्याकाळपासून तुला कॉन्टॅक्ट करतोय, पण तू गायब आहेस. निखिल बोलतो. एका इम्पॉर्टंट कामात होतो. तू बोल, काय काम होतं? तू आज पण घरी गेला नाहीस. काकीचा फोन आला होता. कुठे आहेस तू? निखिल विचारतो. शिव पाटील एक असा पक्षी आहे ज्याचं कोणतंच ठिकाण नाही. जिथे सावळी भेटेल तिथेच आपलं घर करतो. घराचं सुख तर त्याला त्या दिवशी मिळेल ज्या दिवशी त्याच्या छातीतील आग थंड होईल. शिव, कुठे आहेस तू? मी येतोय तुझ्याकडे. तुला माझी गरज आहे. तेवढ्यात एक मुलगी येऊन शिवला मागून मिठी मारते. शिव एका नजरेने तिच्याकडे बघत, शिवला ज्या गोष्टीची गरज आहे ती त्याच्या जवळ आहे. तू शांतपणे झोप. तो एवढं बोलून फोन कट करतो. दुसऱ्या दिवशी शिव ऑफिसमध्ये बसला होता तेव्हा निखिल तिथे येतो. शिव, चल, मीटिंगचा टाइम झाला आहे. चल. दोघे बाहेर येऊन गाडीत बसतात. शिव गाडी चालवत होता. शिव, खूप दिवसांपासून गप्प आहेस. काही झालंय का? जेव्हा डोकं काम करत असतं तेव्हा तोंड बंद ठेवलं पाहिजे, नाहीतर लक्ष विचलित होतं. मी समजलो नाही. तुला समजायची काही गरज नाही. मला असं का वाटतंय जसं तू काही खूप मोठा प्लॅन करत आहेस आणि त्याबद्दल मला काहीच माहिती नाही. शिवच्या डोक्यात काय प्लॅन चालू आहे हे तो त्याच्या सावलीलाही समजू देत नाही. मग तुला कसं सांगणार? तू अशक्य आहेस. ते सोड. आज संध्याकाळी तू माझ्यासोबत चल. आईने मुलगी बघितली आहे, तिला भेटायला जायचं आहे. डोंट टेल मी की तू लग्न करत आहेस. मी लग्न केलं नाही, मुलीला भेटायला जायचं म्हणतोय. लग्न तर तेव्हा होईल जेव्हा ती मला पसंत करेल आणि मी तिला. मग तू जा ना. मला का घेऊन जात आहेस का बाम्बे हड्डी? चल ना यार. ती तिच्या फॅमिलीसोबत असेल आणि मी एकटा. प्लीज चल. ओके फाईन, पण पुन्हा विचार कर. एका मुलीसोबत पूर्ण आयुष्य. इथे तर 2 दिवस सांभाळता येत नाही. ओ हॅलो, मला तुझ्यासारखं प्रत्येक फुलामागे फिरण्याचा छंद नाही. मला तर एकच पाहिजे, जी माझ्यावर प्रेम करेल आणि प्रत्येक संकटात माझ्यासोबत असेल. सोबत? या जगात कोणाकडूनही अशी अपेक्षा ठेवू नकोस. वेळ खराब असेल तर सगळे एकटे सोडून जातात. सगळेच्या सगळे स्वार्थी आणि फायदे घेणारे असतात. जोपर्यंत फायदा आहे तोपर्यंत सोबत आहे. फायदा घेऊन झाल्यावर सोबतही संपते. तू सगळ्यांना एकाच नजरेतून का बघतो? या जगात वाईट लोकांमध्ये काही चांगले लोकही असतात. त्या चांगल्या लोकांचं काहीच अस्तित्व नसतं निखिल. अस्तित्व त्याचंच कायम राहतं जो 10 जणांवर एकटा भारी पडण्याची ताकद ठेवतो. नाहीतर त्याचं नाव पुसून जायला वेळ लागत नाही. काय एवढा राग भरून ठेवलायस तू? यार, एकदा तुझ्या डोळ्यांवरून हा बदल्याचा चष्मा काढून बघ. आयुष्यात प्रेमही आहे. या बदल्यानेच मला इथपर्यंत पोहोचवलं आहे. आय हेट धिस लव्ह. माझ्या आयुष्यात याला काहीच जागा नाही. शिव. निखिल बोलतो तसा शिव त्याला हात दाखवून, कधी जायचं आहे सांग मला. निखिल त्याचा इशारा समजून गप्प बसतो. इकडे देशमुख बंगल्यात. वहिनी, हे तूच करू शकतेस. अर्जुन नम्रता वहिनीला बोलतो. अर्जुन, तुला माहिती आहे आजोबा नाही तयार होणार. आय नो, पण वहिनी तू सांगितलंस तर ऐकतील ते. पण अर्जुन, प्लीज वहिनी, माझ्यासाठी. आता गौरी ही रिक्वेस्ट करत बोलते. ठीक आहे, मी प्रयत्न करते. गौरी खुश होऊन तिला मिठी मारत, यू आर द बेस्ट वहिनी. आय लव्ह यू. हे बरं आहे. आय लव्ह यू बोलून यमाकडे पाठवायचं. चौघेही रूममधून बाहेर येऊन आजोबांच्या रूमच्या दिशेने निघतात. दरवाजापर्यंत पोचून सगळेच थांबतात आणि नम्रता वहिनीला आत जायला सांगतात. गणपती बाप्पा वाचव मला, असं बोलून
नम्रता दरवाजा वाजवते. आजोबा आत येऊ. अरे नम्रता, ये आत. नम्रता वहिनी आतमध्ये जाऊन उभी राहते. अर्जुन, दिव्या आणि गौरी बाहेर उभे राहून त्यांना बघत असतात. थोड्या वेळाने आजोबा नम्रताकडे बघून, काही काम होतं का? नम्रता घाबरून, हो. नाही. हो ते नम्रता, तुला जे बोलायचं आहे ते बोलू शकतेस. आजोबा, ते मी लग्नाच्या शॉपिंगला जात होते, तर मला असं वाटतंय की सोबत गौरीलाही घेऊन जावं. तिची थोडी मदत होईल. तुला माहीत आहे ना, गौरीचं बाहेर जाणं मला आवडत नाही. तुझ्या मदतीसाठी मी अंजलीला बोलावलं आहे. ती येतच असेल. हो, पण गौरी आली असती तर बरं झालं असतं. आणि ती एकटी नाही जात आहे. मी सोबत आहे. नम्रता, तुला माहीत आहे बाहेर आपले खूप शत्रू आहेत. मला हे नाही चालणार की गौरीवर कोणाची नजर पडावी. एकच नात आहे माझी आणि तिच्या जीवासोबत मला कुठलीही रिस्क घ्यायची नाही. मला समजते आजोबा, पण तिचंही मन होतं. तिला इथे येऊन 10 दिवस झाले, कुठेच नाही गेली. तुमची परमिशन असेल तर अर्जुनलाही सोबत घेऊन जातो. गौरी, आत ये. आजोबांचा आवाज ऐकून गौरीचा श्वास फुलायला लागला. मला माहीत आहे गौरी, तू दरवाजावरच आहेस. आत ये. गणपती बाप्पा वाचव, असं बोलून ती चेहऱ्यावर हसू आणत आतमध्ये गेली. गौरी, नम्रता काय बोलतेय? तुला बाहेर जायचं आहे? नो आजोबा. नम्रता तिच्याकडे रागाने बघते. हे बघून गौरी, हो आजोबा, पण तुमची परमिशन नसेल तर मी नाही जाणार. आजोबा एक मोठा श्वास घेऊन बोलतात. गौरी, मी जे काही करतो आहे ते तुझ्या भल्यासाठीच, पण माझ्यासाठी तुझ्या आनंदापेक्षा तू महत्त्वाची आहेस. फक्त एकदा तुझं लग्न करून दिलं आणि तू तुझ्या घरी गेलीस की तुला जसं पाहिजे तसं आपलं आयुष्य जग. ठीक आहे आजोबा, मी नाही जाणार. एवढं बोलून ती निघायला लागते. तेवढ्यात, तू जाऊ शकतेस गौरी. आजोबा बोलतात तशी गौरी वळून मागे बघते आणि हसतच आजोबांना मिठी मारून आजोबांना थँक्यू बोलते. पण लक्षात ठेव, कोणाशीही ओळख करायची नाही आणि एकटीने कुठे जायचं नाही. हो, नक्की आजोबा. नम्रता, अर्जुनला सोबत घेऊन जा आणि बॉडीगार्डही सोबतच राहतील. लक्ष ठेवा की गौरी एकटी कुठे जाणार नाही. हो आजोबा, मी लक्ष ठेवेन. दोघीही खुश होऊन तिथून निघतात. तोपर्यंत अंजलीही घरी आली होती. अर्जुन गौरीला मिठी मारत, बोललो होतो ना, एक वहिनीच आहे जी हिटलरला तयार करू शकते. त्यावर सगळेच हसतात. दिव्या गौरीला मिठी मारत, जा आणि मस्त एन्जॉय कर. आणि हो, माझ्यासारखी मध्येच गायब झालीस तर इथे मी सर्व सांभाळून घेईन. मला काय तुझ्यासारखी समजतेस? मी फक्त वहिनीला बघायला जाते. तुझी मदत तुझ्याकडेच ठेव. आणि हो, कुठे जाऊ नकोस. गौरी बोलते, आज नाही जाणार. उद्या भेटायचं प्रॉमिस केलं आहे. दिव्या बोलते तशी गौरी डोळे मोठे करून, डोंट से की तू पुन्हा त्याला भेटणार आहेस. दिव्या हसून, येस, उद्या भेटायला जाणार आहे. दिव्या, आजोबांना कळलं तर? दिव्या तिचे गाल ओढत, काही कळणार नाही. उद्या बाहेर जाण्यासाठी मी आजोबांची परमिशन घेतली आहे. गौरी, चल, उशीर होतोय. अंजली तिच्या जवळ येत बोलते. गौरी सगळ्यांसोबत निघून जाते आणि दिव्या आपल्या रूममध्ये जाते. सर्वजण शॉपिंग मॉलमध्ये पोहोचतात. नम्रता वहिनी शॉपिंग करू लागते. तिथे अर्जुन आणि गौरीच्या डोक्यात बॉडीगार्डला फसवून बाहेर कसं जायचं याचा प्लॅन सुरू होतो. तुझ्या नादी लागून माहीत नाही काय काय करावे लागेल. बोलत होतो लग्नात भेट, पण नाही, तुला तर आताच भेटायचं आहे. भाई, नाही भेटवायचं तर नको भेटू, पण एवढं ऐकून नको दाखवूस. मी पण आजोबांना जाऊन सांगेन की तू त्यांना टोपी घातलीस. अर्जुन तिच्याकडे रागाने बघत, गौरी की बच्ची, भाईला ब्लॅकमेल करणार? अरे तुम्ही दोघं तिथे काय करताय? इकडे या. नम्रता वहिनी त्या दोघांना आवाज देते. दोघेही नम्रता वहिनीकडे जातात. मग गौरी अंजलीला काहीतरी इशारा करते. गौरी तिथल्या एका माणसाजवळ जाऊन त्याला काही पैसे देते आणि काहीतरी समजावते. तो माणूस तिथे असलेल्या बॉडीगार्डला जाणून बुजून धडकतो आणि त्याच्याशी भांडायला सुरुवात करतो. दुसरा बॉडीगार्ड त्यांच्यामध्ये पडून भांडण सोडवण्याचा प्रयत्न करतो आणि इकडे चान्स बघून अर्जुन, गौरी आणि नम्रता वहिनी तिथून निघून जातात. जेव्हा भांडण संपतं तेव्हा ते दोघे बॉडीगार्ड इकडे तिकडे पाहतात, पण त्यांना गौरी कुठेच दिसत नाही. ते अंजलीला विचारतात तेव्हा अंजली त्यांना सांगते की ती वॉशरूममध्ये आहे. म्हणून मग ते दोघे तिथेच तिची वाट बघत बसतात. इकडे बॉडीगार्डच्या नकळत तिघेही जवळच्याच एका रेस्टॉरंटमध्ये पोहोचतात, जिथे ब्ल्यू कलरच्या ड्रेसमध्ये एक मुलगी त्यांची वाट बघत होती. अर्जुनला बघताच
तिच्या चेहऱ्यावर गोड स्माईल येते आणि ती उठून उभी राहते. अर्जुनही स्माईल करत तिच्या जवळ जातो आणि तिला मिठीत घेत, पूर्ण 2 महिन्यांनी बघतोय तुला. कशी आहेस? मी ठीक आहे. तू कसा आहेस? मी पण ठीक आहे. खूप मिस केलं तुला. अर्जुन मिठीतून बाजूला होत बोलतो. मी सुद्धा तुला खूप मिस केलं. पण तुला तर कामापुढे वेळच नाही. अनामिका कंप्लेंट करत बोलते. कामाचं काही नाही जानू, पण मला कुठलीही रिस्क घ्यायची नाही. आपण भेटतोय ते घरी कोणाला कळलं तर मग आपलं लग्न राहीलच समज. अर्जुन बोलतो. किती घाबरतोस तू? अनामिका स्माईल देत बोलते. काही दिवसात तुला कळेलच की मी किती घाबरतो. यावर अनामिका हसू लागते. भाई, जर तुझं भेटून झालं असेल तर आम्हालाही भेटू दे. गौरी बोलते. तेवढ्यात दोघेही पटकन लांब होतात. अनामिका नम्रता वहिनीकडे जाऊन तिच्या पाया पडण्यासाठी खाली वागते, पण नम्रता वहिनी तिला थांबवून, अरे, ही ओल्डवाली फिलिंग नको करून देऊ होणारी जाऊबाई. कशी आहेस वहिनी? अनामिका विचारते. मी ठीक आहे, पण पहिली तू हिला भेट. तुझी आणि माझी एकुलती एक नणंद. पूर्णपणे तिखट मिरची आहे. यावर अनामिका हसू लागते. अरे, हसतेस काय? घरच्या सुनेची ही लक्षणं? पब्लिक प्लेसमध्ये हसतेस. मला हे अजिबात आवडलेलं नाही. नम्रता, तू तुझ्या जावेला समजावलं नाहीस? देशमुख घराण्याच्या सुना अशा हसत नाहीत. बस हलकसं चेहऱ्यावर हसू ठेवायचं. त्यांचे दात दिसतील असं हसणं मला अजिबात आवडणार नाही. गौरी बोलते. अनामिकाला काही समजत नाही. ती नम्रता वहिनी आणि अर्जुनकडे बघत असते. गुड्डी, काय चाललंय? अर्जुन बोलतो. त्यावर अनामिका थोडीशी स्माईल देते. गौरी पुन्हा तिच्याकडे बघून, तू पुन्हा हसलीस? हेच शिकवलं आहे का तुझ्या घरच्यांनी? हे तुझं सासर आहे, माहेर नाही. थोडी तरी लाज बाळग. गौरी पुन्हा आपल्या हनुवटीवर एक बोट ठेवत, चेहरा तर ठीक आहे, पण चेहरा सुंदर असून काय होतं? आमच्या घरची सून होण्यासाठी चांगले संस्कार असायला पाहिजे, आणि ते मला कमी वाटतंय. एवढा वेळ झाला तू अजून अशीच उभी आहेस. अनामिकाला आता भीती वाटू लागली होती. तिथे नम्रता वहिनी आणि अर्जुन तिची अवस्था बघून गालातच हसत होते. तुला ऐकायला नाही येत? अजूनही तू अशीच उभी आहेस? गौरी पुन्हा बोलते आणि अनामिका खाली बसते. गौरी आपल्या भुवया उंच करून, हे काय? आम्ही सगळे उभे आहोत आणि तू बसलीस? हेच शिकली आहेस का? अनामिका पुन्हा उभी राहते. पुन्हा उठलीस? मला नमस्कार कोण करणार? अनामिका आश्चर्याने अर्जुनकडे पाहते. त्याला काय बघतेस? तुला एवढं पण समजत नाही? अनामिका तिला नमस्कार करायला वागते तशी गौरी मागे होत, असं कसं? पहिला तुझ्या डोक्यावर पदर घे. अनामिका डोक्यावर ओढणी घेते हे बघून अर्जुन गौरीचे कान पकडत, खूप मस्करी सुचते आहे ना तुला? गौरी त्याच्या हातातून आपला कान सोडवत, भाई, दुखतंय मला. छोटीशी मस्करी तर करत होते. अनामिका सगळ्यांकडे आश्चर्याने पाहत होती आणि सगळे हसत होते. गौरी अनामिकाच्या जवळ येते आणि तिचे दोन्ही गाल ओढत बोलते, सो स्वीट. तू किती छान आहेस वहिनी, आणि तिला मिठी मारते. अनामिका आश्चर्याने अर्जुनकडे पाहत होती. अर्जुन स्माईल करत तिला सांगतो, सांगितलं होतं ना मी गौरी. अनामिकाला सर्व समजल्यावर तीही हसू लागते. गौरी तिच्या मिठीतून बाजूला होत आपले कान पकडून, सॉरी वहिनी, तुला त्रास दिला. अनामिका तिच्या कानावरून तिचे हात काढत बोलते, काही हरकत नाही, तू सॉरी नको बोलूस. तसंही तो नंदेचा हक्क असतो आपल्या वहिनीची मस्करी करणं. पण खरंच तू मला घाबरवलंस. बोलले होते ना तिखट मिरची आहे. नम्रता वहिनी बोलते. बरं भाई, वहिनी खरंच खूप सुंदर आहे. गौरी बोलते. खरंच? मला तर नाही वाटत. अर्जुन बोलतो. हे बघा कोण बोलतोय. जर नाही वाटत होती तर मग मागे का लागला होतास? त्यावेळी माझे डोळे खराब झाले होते, नीट दिसत नव्हतं. ज्याचं नुकसान मला आता भरावं लागते. अनामिका डोळे मोठे करून त्याच्याकडे बघते आणि अर्जुन हसू लागतो. सर्वजण बसून गप्पा मारत होते. अनामिकाला गौरीचा स्वभाव काही वेळातच आवडायला लागतो. एक सांगू गौरी, एका क्षणासाठी तर तू मला घाबरवलं होतं, पण आता वाटतंय की अर्जुन तुझ्याबद्दल जे काही सांगायचं ते खरं आहे. तू खूप गोड आहेस. काय? बाईने तुला माझ्याबद्दल सांगितले आहे? गौरी विचारते. हो, आणि तुझ्याबद्दलच नाही तर पूर्ण फॅमिलीबद्दल. खरंच भाई? गौरी विचारते तसा अर्जुन गोड स्माईल करतो. तुझा विश्वास बसत नाही का? नाही, मी फक्त कन्फर्म करत होते.
खरंच बाई, किती बोरिंग आहेस तू. गर्लफ्रेंडसोबत प्रेमाच्या गोष्टी बोलतात की फॅमिलीच्या गोष्टी? आणि वहिनी, तू या बोरिंग माणसावर प्रेम कसं करू शकतेस? मी तर म्हणते अजूनही वेळ आहे, एकदा विचार कर. गौरी, थांब, तुला तर आता, असं म्हणून अर्जुन तिचा कान पकडून, बघितलंस ना वहिनी, आपल्याच बाईचं घर तोडते. त्यावर सगळेच हसायला लागतात. बरं, आता आपल्याला निघायला हवं, नाहीतर जास्त उशीर झाला तर कोणाला तरी संशय येईल. नम्रता वहिनी बोलते. चल निघूया. बाय वहिनी. त्या दोघी अनामिकाला बाय बोलून तिथून निघू लागतात. अर्जुनही त्यांच्यासोबत चालू लागतो. तेवढ्यात नम्रता वहिनी त्याला काही वेळ तिथे थांबायला सांगते आणि स्वतः गौरीला घेऊन पुढे जाते. इकडे अंजली मॉलमध्ये शॉपिंग करण्याचं नाटक करत होती. बॉडीगार्ड तिच्यावर लक्ष ठेवून होते आणि वारंवार गौरीबद्दल विचारत होते. मी तिला बघून येते, असं बोलून अंजली वॉशरूमच्या दिशेने चालू लागते आणि चालता चालता ती गौरीला फोन लावत होती. इतक्यात समोरून येणाऱ्या एका माणसाला ती धडकली. तिच्या हातातून फोन खाली पडतो. काय चाललंय? तिकडे ते नमुने आणि इकडे हा? बघून चालता येत नाही. अंजली तिचा फोन उचलत बोलते. एक्सक्यूज मी, तुझी चूक होती, तू येऊन धडकलीस, मी नाही. निखिल तिला बोलतो. अंजली त्याच्याकडे बघून, या, यू आर राईट, चूक माझी आहे, मला बघून चालायला पाहिजे होतं, कारण तुझ्याकडे तर डोळेच नाहीत. निखिल आश्चर्याने तिच्याकडे पाहतो. हे यू, असं काय बघतोस? या अगोदर मुलगी बघितली नाहीस का? नाही बघितली, आज पहिल्यांदाच बघतोय. ते काय आहे ना, या अगोदर मी आंधळा होतो, आताच माझे डोळे उघडले. किती उद्धट माणूस आहेस. बाजूला हो माझ्या रस्त्यातून. ओ हॅलो, तुझा रस्ता तुझ्या नावावर केला आहे का? हो केला आहे, पण माझ्या नावावर नाही, तुझ्या नावावर. आणि तुझ्या नावाला माझ्या चपलांनी चिरडायला खूप मजा येते आहे. इडियट, असं बोलून ती बाजूने निघून जाते. हे यू, नीट बघ एकदा, ज्या नावाला तू चपलांनी चिरडत आहेस ते नाव तुझ्या हातावर तर छापले जाणार नाही. अंजली थांबून त्याच्याकडे बघते. स्वतःला काय तिस्मार खान समजतोस? पण गैरसमज करून घेऊ नकोस, कारण या हातांना फक्त मेहंदी लावायलाच नाही तर चाबूक चालवायलाही माहीत आहे. एवढं बोलून ती पुढे निघून जाते. या आजकालच्या मुलींना एवढा माज का असतो? पण मानलं पाहिजे, काय कॉन्फिडन्स आहे. जाऊ दे, ज्या कामासाठी आलो होतो ते करतो, नाहीतर बाहेर बसलेला वाघ गर्जना करायला सुरुवात करेल. त्यानंतर तोही निघून गेला. इकडे गौरी नम्रता वहिनीसोबत मॉलमध्ये परत येत होती. तिचा फोन वाजतो तशी ती आन्सर करते. आम्ही पोचतोय अंजली, गौरी बोलते. लवकर ये, डोकं खाल्लं आहे या लोकांनी. आम्ही बाहेरच आहोत, तू त्यांचं लक्ष दुसरीकडे वळव, म्हणजे आम्ही आत येऊ शकतो. ओके. गौरी नम्रता वहिनीसोबत आतमध्ये जात होती तेव्हा बाहेर निघून जाणाऱ्या एका व्यक्तीचा नम्रता वहिनीला धक्का लागला. धक्का इतका जोराचा होता की नम्रता वहिनी खाली पडली. गौरी तिला उठवायला जाते तेवढ्यात नम्रता वहिनी जोरात किंचाळते. ती व्यक्ती नम्रता वहिनीच्या हातावर पाय ठेवून निघून गेली. हे बघून गौरी रागाने त्या व्यक्तीकडे जात असते, पण नम्रता वहिनीच्या आवाजावर थांबून तिला उठवते. नम्रता वहिनीचा हात बघून गौरीला खूप राग येतो. गौरी नम्रता वहिनीला आतमध्ये जायला सांगते. वहिनी, तू आत जा, मी येते. तू कुठे जातेस? त्या माणसाला माणुसकी शिकवायला. गौरी, तू कुठेच जाणार नाहीस, आजोबांनी सांगितलं आहे. मग तुला काय म्हणायचं आहे? कोणीही माझ्या डोळ्यांसमोर माझ्या वहिनीला त्रास देणार आणि मी शांतपणे बघत बसू? नाही, जाप तर त्याला विचारणारच. मी आलेच. गौरी, पण आजोबांनी सांगितलं आहे की बाहेर कोणीही तुला ओळखता कामा नये. तू काळजी नको करू, मी सांभाळे. एवढं बोलून गौरी आपल्या चेहऱ्यावर स्कार्फ बांधून पुढे निघाली. इकडे शिव आपल्या गाडीचा दरवाजा उघडून आतमध्ये बसणारच तेवढ्यात गौरी येऊन दरवाजावर जोरात लाथ मारते आणि दरवाजा बंद करते. हे बघून शिव 2 पावलं मागे होतो आणि रागाने गौरीकडे बघतो. गौरीने पूर्ण चेहरा स्कार्फने बांधल्यामुळे तिचे फक्त डोळे दिसत होते, ज्यात राग स्पष्ट दिसत होता. शिवला ते डोळे ओळखीचे वाटतात, पण त्याला काही आठवत नाही. कोण आहेस तू? आणि हे काय बिहेवियर आहे? ज्याने स्वतः बिहेवियरमध्ये डिग्री मिळवली आहे त्याला दुसऱ्यांना बिहेवियरचे धडे देताना शोभत नाही. मुलींसोबत कसं वागायचं ते तुझ्या आईवडिलांनी शिकवलं नाही वाटतं. हे ऐकून शिवचे डोळे रागाने लाल होतात. त्याने गौरीचा हात पकडून तिच्या पाठीवर ठेवला
आणि तिच्याकडे रागाने पाहत बोलला, तुझी हिंमत कशी झाली माझ्या आईवडिलांचे नाव घेण्याची? गौरी त्याच्या डोळ्यात बघून, लागलं ना? जेव्हा तुझ्या आईवडिलांवर आलं तेव्हा खूप दुःख झालं आणि इतरांच्या आईवडिलांना काहीच किंमत नाही. हे दुःख तेव्हा का नाही झालं जेव्हा तू माझ्या वहिनीच्या हाताला चिरडून बाहेर आलास? टिपिकल गर्ल, टिपिकल रडणं. पुढच्या वेळी सांभाळून ठेव तुझ्या वहिनीला, कारण राजाची स्वारी निघते तेव्हा त्याची नजर आकाशाकडे असते. रस्त्यातल्या किड्यामुंग्यांकडे तो लक्ष देत नाही. मुलगी आहेस, मुलीसारखीच राहा. गौरी रागाने त्याच्याकडे बघत होती. शिव तिच्या डोळ्यात बघत, रिलॅक्स, समजलं, असं म्हणून त्याने आपल्या खिशातून काही पैसे काढले आणि गौरीच्या हातावर ठेवले. तुझ्या वहिनीला डॉक्टरकडे घेऊन जा. गौरी त्याला दूर ढकलते, त्यामुळे त्याचा तोल जातो. गौरी इकडे तिकडे बघते. समोरच्या दुकानात तिला एक टेबल दिसतं. ते उचलून ती त्याच्या गाडीवर मारते. गाडीची पूर्ण काच सुटते. शिवसुद्धा तिच्याकडे रागाने बघतो. गौरी त्याच्या जवळ येऊन त्याच्या हातात पैसे ठेवत, हे पैसे तुझ्या गाडीची काच ठीक करण्यासाठी, आणि जर उरले तर स्वतःला कुठल्या तरी डोक्याच्या डॉक्टरांना दाखव. कदाचित तुझं डोकं ठिकाणावर येईल. एवढं बोलून ती निघतच असते. एवढ्यात शिव तिचा हात पकडतो आणि तिला गाडीवर ढकलतो. खूप माज आहे ना तुझ्या या डोळ्यात? मी ठरवलं तर 1 मिनिटात तुझा हा माज उतरवून टाकेन, पण हा रस्त्यावरचा माल मला आवडत नाही. गौरी हलकीशी स्माईल देत त्याच्या पायात पाय टाकून त्याला खाली पडते. नंतर त्याच्याजवळ बसून, अरे रे, राजा खाली पडला. उठायला रस्त्यावरच्या मुंगीची मदत पाहिजे. ती तिचा हात पुढे करते आणि पुन्हा मागे करते. नाही नाही, हे तर राजाच्या सन्मानाला शोभणार नाही. शिव तिला रागाने बघत होता. तेवढ्यात निखिल तिथे आला आणि हे सर्व बघून त्यालाही आश्चर्य वाटलं. एवढं टक लावून पाहू नका राजासाहेब, नाहीतर विसरू शकणार नाही. एवढं बोलून ती तिथून निघून जाते. निखिल शिवजवळ येऊन त्याला हात देतो. शिव उठतो आणि गौरीच्या मागे जायला निघतो, पण निखिल त्याला थांबवतो. का तमाशा करतोयस? शिव त्याच्याकडे रागाने बघतो आणि एक नजर गौरीकडे टाकतो, तर गौरी त्यालाच हात दाखवून बाय करत आतमध्ये निघून जाते. शिव रागाने गाडीवर जोरात हात मारतो. तो काचा तुटलेल्या गाडीकडे बघतो आणि कोणाला तरी फोन लावतो. थोड्याच वेळात एक गाडी येते आणि शिव त्यात बसून जाऊन बसतो. तू कुठे चाललास? तू तर माझ्यासोबत येणार होतास ना? निखिल विचारतो. तुला जिथे जायचं आहे तिथे जा, मी कुठेही जाणार नाही. तो गाडी स्टार्ट करतो आणि निघून जातो. रात्री शिव आपल्या रूममध्ये सोफ्यावर बसून हातात ड्रिंकचा ग्लास घेऊन फिरवत होता. त्याच्या डोक्यात तेच सर्व चालू होतं. तो एका झटक्यात सर्व ग्लास खाली करतो. इच्छा नसतानाही सारखे सारखे ते डोळे त्याच्या काळजाला भेदत होते. एक मुलगी येऊन त्याच्या जवळ बसते आणि त्याच्याकडे बघून, शिव, आज तू एवढ्या रागात का आहेस? शिव तिला उत्तर न देता ड्रिंक तयार करू लागतो. ती मुलगी त्याच्या जवळ येते आणि त्याच्या चेहऱ्यावरून बोटे फिरवत, या ड्रिंकमध्ये ती नशा कुठे आहे जी जळत्या हृदयाला शांत करू शकेल? एकदा नजर माझ्याकडे फिरवून बघ शिव पाटील. संपूर्ण जग विसरायला नाही लावलं तर माझं नाव लावणार नाही. शिवने तिच्याकडे पाहिलं आणि आपला हात तिच्या कमरेभोवती घातला आणि तिला स्वतःच्या जवळ खेचत, दिला चान्स. ती मुलगी त्याचा हात पकडत, लेट्स डान्स. शिव तिच्यासोबत जातो. म्युझिक सिस्टीमवर गाणं चालू होतं. ती मुलगी शिवच्या मिठीत झुलत होती. ती हळूहळू त्याच्या शर्टची बटणे उघडत होती. त्या गाण्यात नजर हा शब्द येताच शिवच्या मनात ते डोळे चमकतात. तो त्या मुलीचे केस धरत तिच्या डोळ्यात पाहू लागला. काय झालं? तू अचानक असा का वागतोयस? मुलगी आश्चर्याने विचारते. शिव तिच्या आवाजावर तिला निरखून पाहतो आणि सोडून देतो. ती मुलगी स्माईल करत त्याच्या जवळ येते. शिवने अचानक तिचा हात पकडला आणि लगेच तिला दूरही ढकलले आणि तिथून आपलं ब्लेझर उचलून पटकन खोलीतून बाहेर निघून गेला. शिव घरी पोचला आणि सरळ त्याच्या खोलीत निघून गेला. तो रागावलेला दिसत होता. शिवानी, शालिनी आणि शैलेश आश्चर्याने एकमेकांकडे पाहू लागले. शैलेशांनी त्याला हाक मारली, पण त्याने ऐकलं नाही. शैलेश त्याच्या रूमकडे जाऊ लागले तशी शालिनी त्यांना थांबवत म्हणाली, तुम्ही राहू द्या.
थोड्या वेळाने मी जाते. तो खूप रागात दिसत होता. तुमच्या जाण्याने परिस्थिती आणखी बिघडू शकते. तू मला त्याचा शत्रू समजतेस का? मलाही त्याची काळजी वाटते, म्हणून मी त्याला अडवत असतो. मला समजतंय, पण यावेळी तुम्ही न गेलेलंच बरं. ठीक आहे, तू म्हणतेस तर नाही जात, पण तू जाऊन बघून ये तो ठीक आहे की नाही. हो, मी जाते. शिव आपल्या रूममध्ये डोळे बंद करून चेअरला मागे टेकून बसला होता, पण त्याचं मन खूप अस्वस्थ होतं. सारखे सारखे ते डोळे, तिचं बोलणं त्याला आठवत होतं. तो रागाने आपले डोळे उघडतो आणि समोर बघत, तिची हिंमत कशी झाली माझ्या मम्मी पप्पांचं नाव घेण्याची? कशी झाली तिची हिंमत? मी तिचा विचार का करतोय? आहे कोणती? तो टेबलवरचा फ्लॉवर पॉट उचलून टीव्हीवर मारतो आणि ओरडून, नो, कोणाची इतकी लायकी नाही की तो शिवच्या डोक्याशी खेळू शकेल. आणि तीही एक साधारण मुलगी? नो, कधीच नाही. पण ती जी कुणी असेल, माहिती काढावी लागेल. त्याची नजर भिंतीवर लावलेल्या एका फोटोवर गेली आणि त्याच्या डोळ्यात लालसरपणा आला. त्याचवेळी शालिनी रूममध्ये आली आणि रूमची अवस्था बघून ती घाबरून गेली. शालिनी शिवच्या जवळ येऊन, हे सगळं कसं झालं? तुला कुठे लागलं तर नाही? शिव काहीच उत्तर देत नाही, म्हणून ती त्याचा हात पकडून चेहरा आपल्याकडे करते. शिव. तिची नजर त्याच्या डोळ्यांवर गेली. शालिनी घाबरून विचारते, काय झालं शिव? तू रडत होतास का? शिव नाही मध्ये मान हलवत. शिवच्या डोळ्यात पाणी त्या दिवशीही आलं नव्हतं, ज्या दिवशी त्याने आपलं सर्व गमावलं होतं. शालिनी त्याला बेडवर बसवत, काही झालं आहे का शिव? नाही काकी. शिवानी आणि अमृता झोपल्या का? हो, त्या झोपल्या. मग तू का जागी आहेस? जाऊन झोप. कशी झोपू? माझा मुलगा इथे भुकेलेला आहे आणि त्याला जेवण दिल्याशिवाय मी कशी झोपू? तुझ्यासाठी जेवण आणले, चल जेवून घे. काकी, तुला हे सगळं करण्याची काय गरज आहे? नोकर आहेत ना. शालिनी एक घास त्याच्यासमोर करत, 100 नोकर मिळून मला ते सुख देऊ शकत नाहीत जे तुला आपल्या हाताने जेवण भरवल्यावर मिळतं. चल तोंड उघड. शिव तोंड उघडून खायला सुरुवात करतो. शालिनी प्रेमाने त्याला जेवण भरवते आणि प्लेट बाजूला ठेवत, बरं, आता मला सांग, काय झालं? काही नाही काकी, मम्मीची आठवण आली. शालिनी त्याच्या गालावर हात ठेवत, शिव, मी तुझी आई नाही आहे का? असं नाहीये काकी. तू आजपर्यंत मला कधीच मम्मीची उणीव भासू दिली नाहीस, पण मला आज तिची आठवण आली. तो शालिनीच्या मांडीवर डोकं ठेवून झोपतो. कधी कधी वाटतं की पुन्हा लहान व्हावं आणि मम्मीची मांडी पुन्हा मला मिळावी. शालिनीच्याही डोळ्यात पाणी येते. ती शिवच्या डोक्यावर हात फिरवत, मला तुझं दुःख समजते शिव. मी कितीही प्रयत्न केले तरी सुरेखा वहिनींची जागा कधीच घेऊ शकत नाही. तुला माहीत आहे शिव, जेव्हा मी लग्न करून आले होते तेव्हा तू 4 वर्षांचा होतास. पूर्ण घरात मस्ती करत फिरायचा, सगळ्यांना त्रास द्यायचा. आई, बाबा, दादा, वहिनी सगळ्यांना तुझ्या मागे मागे फिरवायचाच. आणि जेव्हा वहिनी रागाने तुला मारायला यायची तेव्हा तू येऊन माझ्या पदराखाली लपत होतास. प्लीज काकी, मला हे सगळं विसरून जायचं आहे. या सगळ्या आठवणी माणसाला कमकुवत बनवतात आणि माझ्या आयुष्यात कमजोरीला कुठेच जागा नाही. शांत हो शिव, तुझं दुःख समजतंय मला. नाही काढत त्या आठवणी. तू शांत झोप. शिव डोळे बंद करतो. शालिनी आपल्या मनातच बोलते, देवा, अजून किती दुःख लिहून ठेवलं आहेस याच्या आयुष्यात. दगडाच्या हृदयाचं तर बनवलं आहेस याला. आता अजून काय हवंय तुला? शांततेचे 2 क्षण दे त्याला. काहीतरी असं कर की मला तोच 15 वर्षांपूर्वीचा शिव परत मिळू दे. की पूर्ण आयुष्य याला तडफडताना बघावं लागेल मला. हळूहळू दिवस पुढे सरकत होते. अर्जुनच्या लग्नाचे विधी सुरू झाले होते. जयवंत देशमुख यांच्या आदेशानुसार अर्जुनच्या बहिणीचे घराबाहेरचे सर्व विधी दिव्या करत होती आणि गौरीला घरातील सर्व विधी पूर्ण करण्याची संधी मिळाली होती. दिव्या हळद घेऊन अनामिकाच्या घरी जाते आणि तिथून परतल्यावर ती थकली आहे असं सांगून तिच्या रूममध्ये जाते आणि थोड्या वेळाने ती लपून छपून घरातून बाहेर पडते. पुढे काही अंतरावर एक गाडी तिची वाट पाहत होती. ती जाऊन त्यात बसते आणि सोबत बसलेल्या व्यक्तीला पाहून ती स्माईल करते. तोही तिला स्माईल देत, तू मला खूप वाट बघायला लावलीस. खूप आणि कमी सोडा. सिंहाच्या गुहेतून बाहेर आले तेच माझ्यासाठी मोठं आहे. आता चला.
की इथेच बोलायचं आहे? तो हसून गाडी स्टार्ट करतो. दिव्याचा मोबाईल वाजतो तशी ती नंबर बघून फेसचा पाऊच करत फोन आन्सर करते. हॅलो. हॅलो की बच्ची, कुठे आहेस तू? पुन्हा गायब झालीस तू? तुला समजत नाही का की आजोबांना हे सर्व आवडत नाही आणि ज्या दिवशी त्यांना तुझे हे प्रताप समजतील तेव्हा तुझ्याबरोबर माझाही बळी जाईल. गौरी रागाने बोलत होती. शांत हो माझ्या आई, शांत. मी थोड्या वेळाने परत येईल. तोपर्यंत सांभाळून घे माय डार्लिंग. दिव्या थोडी लाडत येऊन बोलते. डार्लिंग, माय फूट. तू आता जिथे आहेस तिथून परत ये, नाहीतर मी आजोबांना सांगणार आहे. लग्न 2 दिवसांवर आहे, त्यामुळे तुझे प्रताप कोणाला कळले तर गोंधळ होईल, समजलं? दिव्या अचानकपणे. नाही नाही गौरी, माय डार्लिंग, प्लीज असं काहीही करू नकोस. आजचा दिवस सांभाळून घे. आय प्रॉमिस की यानंतर मी तुला सांगितल्याशिवाय कुठेही जाणार नाही. मला काही ऐकायचं नाहीये. तू लगेच परत ये. यार, कशी बहीण आहेस तू? तुझ्या बहिणीचं सुख तुला बघवत नाही? तिने सेटल व्हावं असं तुला वाटत नाही? अचानक तिच्या लक्षात आले की ती कुठे आहे आणि काय बोलून गेली. ती त्याच्याकडे बघून जबरदस्ती हसते आणि तोही तिच्याकडे पाहून हसण्याचं नाटक करून गाडी चालवू लागतो. सेटल? तू त्या मिस्ट्री मॅन सोबत सेटल होण्याची स्वप्न पाहत आहेस? दिव्या, हॅव यू लॉस्ट इट? 4 वेळा भेटलीस त्याला, पण आतापर्यंत त्याने तुला आपलं नावही सांगितलं नाही. मी तुला सांगते की तो तुला यूज करतोय. मी काय सांगते ते समजून घे आणि त्याच्या नादाला लागू नकोस. हे बघ गौरी, मला मान्य आहे की तू खूप हुशार आहेस, पण तुला वाटते तितकी मी मूर्ख नाही. मी माझं चांगलं वाईट ठरवू स्वतः शकते. त्यामुळे मला हे सगळं समजावायला जाऊ नकोस. मदत करायची असेल तर कर, नाहीतर जाऊन सांग आजोबांना. ते मला मारून टाकतील, हेच ना? आय डोंट केअर. पण एवढं लक्षात ठेव की माझ्या मृत्यूचं कारण तूच होशील. असं बोलून तिने फोन कट केला. गौरी रागाने आपला फोन बेडवर फेकते आणि डोकं धरून बसते. गौरीचा त्या फोटोशी काही संबंध आहे का? दुसरीकडे सर्वांना फसवून दिव्या पुन्हा त्याच अनोळखी व्यक्तीला भेटते आणि कोणाला काही कळू नये म्हणून गौरीला घडी अडकवते. दिव्याचे हे पाऊल एखाद्या संकटाला आमंत्रण नाही ना, ज्यात गौरीही तिच्यासोबत अडकणार होती? जाणून घेण्यासाठी पुढचे भाग नक्की वाचा आणि पुढचे भाग वाचण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनचे बटन ऑलवर सेट करा. धन्यवाद.